अजय सर यांच्याकडून आलेला आहे आणि एक मिनिट दादा थांबायचंय दादा. सलील मोकल यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आणि नंदन दादांकडून 1000 रुपये. प्रसाद दादा हे बक्षीस सुद्धा दोघांचं घेऊन जायचंय. नंदन दादा तुम्हीच ते बक्षीस जायचंय. आणि जयेश सुरेकर आणि भागेश तुम्ही दोघांनी यायचं आहे. अजय साळुंके सरांकडून तुम्हाला सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस होतं. जयेशने 2 मारले आणि भागेशने 1 मारला होता. जयेश सुरेकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि भागेशने सुद्धा 1 षटकार मारला होता, त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचा इनाम. थँक्यू. पहिले आपण या मंचावर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचा मानसन्मान करणार आहोत. सन्माननीय विजय पाटील सर या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा मानसन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय धनंजय सर तुम्हाला करतोय. धनंजय काकांना मी विनंती करतोय की सन्माननीय विजयजी पाटील यांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. सन्माननीय पाहुण्यांचा मानसन्मान मायेची, प्रेमाची, आपुलकीची आणि जवळीक वाढवणारी ही शाल आणि असंच प्रेम फुलासारखं दरवळत राहावं आणि त्यासाठी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. हशिवरे गावातील एक अशी विद्यार्थी, तिने महात्मा गांधी विद्यालय हशिवरे मध्ये इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळून 94.20% मिळवले आणि तिला इयत्ता 12वी या चालू वर्षामध्ये PNP कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रभाविष्कार सोहळ्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात नवरत्न पुरस्कार प्राप्त झाला. अशी हशिवरी गावातील कुमारी आदिती राजेश डाकी हिचा यथोचित मानसन्मान होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी होऊ द्यात. मी सन्माननीय भाग्यता मॅडम तुम्हाला विनंती करतोय की आदिती राजेश डाकी हिचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. याच गावातील विद्यार्थिनी जिने 10वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं आणि स्वतः वडील सुद्धा इथे उपस्थित. वडील तुम्ही सुद्धा तिथे तिच्या समवेत उपस्थित आहे. आई असेल तर आईने सुद्धा यायचं आहे. या आई या, कारण आपल्या मुलीने तुमचा मानसन्मान वाढवलेला आहे. कारण आजवर या मुलीला मोठं करण्यामध्ये, तिचं भविष्य घडवण्यामध्ये तुम्ही खूप खस्ता खाल्ल्यात आणि अशा वेळेला तुमच्या मुलीने त्या तुमच्या कष्टांची जाण ठेवून जे घवघवीत यश मिळवलेलं आहे हे तुमच्या कष्टाचं चीज आहे असं आपण म्हणूयात. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय सचिन रामदास डाकी व त्यांची पत्नी सौ मंगला सचिन डाकी यांचा आपण सत्कार घेणार आहोत. आता कारण का, सन्माननीय मंगला डाकी या MGM विद्यालयात दवाखान्यात
कार्यरत असून सचिन डाके हे खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि गेली 20 वर्षे त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे। दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा MGM किंवा पनवेल मधील कोणत्याही दवाखान्यामध्ये मदत लागली तर ते नेहमी मदतीचा हात पुढे करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। मग तो पेशंट अलिबाग मधील असू द्या, पेण मधील असू द्या, पनवेल मधील असू द्या किंवा अन्य कोणत्याही भागामधून येऊ द्या, त्यांनी नेहमी आपला हात मदतीचा पुढे केलेला आहे। डोंबिवलीमध्ये झालेल्या साहित्य संपदा पुरस्कार सन्मानामध्ये सचिन रामदास डाकी व मंगला सचिन डाकी यांना समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्याबद्दल त्यांना सुद्धा त्या एक मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्यांचं समाजकार्य हे असंच पुढे चालत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि सन्माननीय गिरीश सर, भाग्यता मॅडम, प्रकाश सर, तुम्हाला सर्वांना मी विनंती करतोय की सचिन रामदास डाकी व त्यांच्या सौभाग्यवती सौ मंगला सचिन डाकी यांचा यथोचित मानसन्मान सत्कार तुम्ही करायचा। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। समाज कार्यासाठी वाहून घेणं हे फार कमी लोकांना जमतं। वहिनी आले असते तर वहिनी तुम्ही सुद्धा यायचं आहे। वहिनी काही कारणास्तव उपस्थित नाहीये तरी सुद्धा आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। थँक्यू सो मच सचिन सर, तुमच्या कार्याला आमचा सलाम असेल। आणि त्याच बरोबरीने एक सत्कार आपल्याकडून राहिला होता, ते नाही म्हणत होते तरी सुद्धा आपण तो सत्कार घेणार आहोत। सन्माननीय सुशील दादांचा इथे सत्कार घेणार आहोत। शिवबा क्रीडा मंडळाच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व, जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं जातं, त्यांच्याकडे बोट ठेवलं जातं, तेव्हा ते नेहमी या मंडळाला सहकार्य करत असतात। मग स्वतःचं फोटोग्राफी क्षेत्र असून सुद्धा आपला जास्तीत जास्त वेळ या स्पर्धेसाठी किंवा या मंडळासाठी देत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। सन्माननीय अंकुरजी मोकल यांना मी विनंती करतोय की सुशील ठाकूर यांचा तुम्ही यथोचित मानसन्मान करायचा आहे। थँक्यू सो मच। या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी तिसऱ्या दिवसापासून आजपर्यंत ज्यांनी समालोचनाची जबाबदारी सांभाळली आणि उत्कृष्ट वाणीतून सर्व क्रिकेटरना आणि रसिक प्रेक्षकांना मोहित करण्याचं काम केलं, आमचे समालोचक मित्र निनाद कदम यांचा यथोचित मानसन्मान इथे होणार आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात निनाद कदम यांच्यासाठी। जबरदस्त आवाज, मराठी भाषेतून ज्यांनी आपल्या समालोचनाची जी आवड आहे ती जोपासली आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा आवाज असा दुमदुमत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना। मी सन्माननीय गिरीश सरांना विनंती करतोय की निनाद कदम यांचा यथोचित मानसन्मान तुम्ही करायचा आहे। मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन निनाद कदम यांचा यथोचित मानसन्मान होणार आहे। थँक्यू सो मच। जेव्हा जेव्हा मैदानावर ते येतात तेव्हा तेव्हा आपली एक वेगळी अदा, वेगळी स्टाईल, वेगळा स्वॅग घेऊन येतात। आपली स्टाईल म्हणजे आपली शायरी, आपली भाषा म्हणजे हिंदी भाषा आणि त्या भाषेवर प्रभुत्व असताना सुद्धा मैदानामध्ये क्रिकेटर्सना मोटिवेट करण्यासाठी थोडंसं कॉमेडी म्हणून वेगवेगळे जोक्स क्रिएट करत असतात। असे आमचे सर्वांचे लाडके भाईजान इम्रान बुखारी भाईजान यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे होणार आहे। मी सन्माननीय नंदनजी पाटील तुम्हाला विनंती करतोय की इम्रानजी बुखारी भाईजान यांचा यथोचित मानसन्मान इथे करायचा आहे।
भाईजान एखाद्या जर्सीवर किंवा स्कोअर कार्डवर धावा आल्यावर वेगवेगळ्या क्रिकेटर्सच्या पत्नींची ओळख करून देतात. आज त्यांच्या पत्नींची ओळख या मंचावर करून द्यायला मला आवडेल. अंजुम भाभी के हीरो इम्रानजी बुखारी भाईजान. सन्माननीय हाशिवरे गावातील आमचे ज्येष्ठ समालोचक विलासजी पाटील, ज्यांनी हिंदी वाणीतून अगदी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ते समालोचन करण्यासाठी आम्हाला लाभले होते, त्यांचा सुद्धा मानसन्मान करण्याची मी विनंती करतोय. विलासजी पाटील इथे असतील. थँक्यू सो मच विलासजी. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून अगदी आपण पाहिलं तर सूत्रसंचलनापासून अंतिम क्षणांपर्यंत ज्यांनी खूप अमूल्य अशी साथ दिली आमचे मित्र आणि फुफेरी गावचे सुपुत्र कपिलजी ठाकूर यांचा इथे यथोचित सत्कार आणि सन्मान केला जाईल. सन्मानित सागर पाटील यांनी विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण इथे कपिलचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. माईची उद्धार शाल आणि त्याचबरोबर असीम प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीफळ देऊन आपण त्यांच्यासाठी यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. आम्हा समालोचकांचं समालोचन आवडलं असेल तर आमच्यासाठी नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. असं म्हणतात ना की फुलांचं आयुष्य एका दिवसाचं असतं, फुलांचं आयुष्य एका दिवसाचं असतं, मात्र काम त्यांचं लाख मुलाचं असतं. सुखात किंवा दुःखात फुले देतात साथ, सुखात किंवा दुःखात फुले देतात साथ आणि फुले खरी शोभतात ती मान्यवरांच्या हातात. फुलांच्या सुगंधाप्रमाणे ज्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्व दूरवर बसेल अशा सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर DJ आशू, ज्यांनी आमचा आवाज किंवा या संपूर्ण मैदानाला रंगवण्याचं बहरवण्याचं काम ज्यांनी केलं आणि आमचा आवाज सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, असे DJ आशू यांचा DJ आशूचे सर्व तुम्ही यायचं आहे मंचावर. राहुल म्हात्रे याचा यथोचित मानसन्मान होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि ज्या वेळेला क्वालिटीचा विषय येतो तेव्हा DJ आशूने या विभागामध्ये क्वालिटीचं काम केलेलं आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं नेहमी ते काम करत असतात. सन्माननीय धनंजयजी मोकल यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपित करण्याचं काम केलेलं आहे असे dreamscricket.in च्या टीमचा सुद्धा मानसन्मान होणार आहे. टेक्निकल टीम तुम्ही इथे यायचं आहे. ड्रीम्स क्रिकेटचे आमचे कौस्तुभ दादा आणि त्यांचे सहकार्यांचा इथे मानसन्मान होणार आहे. मी सागरजी पाटील तुम्हाला विनंती करतोय, शंकर काकांना विनंती करतोय की dreamscricket.in च्या या आमच्या सहकार्यांना यथोचित तुम्ही मानसन्मानित करायचं आहे. एक कॅमेरा असून सुद्धा ज्यांनी क्वालिटी प्रत्येक मैदानामध्ये घडणाऱ्या घटनांना अचूक टिपण्याचं काम केलेलं आहे आणि मी खरोखर उल्लेख करेन की विशेष करून ज्या पद्धतीने त्यांनी क्वालिटीचं काम केलेलं आहे ना, खरोखरच एकदम जबरदस्त काम. सन्माननीय निलेशजी पाटील यांनी या संपूर्ण मैदान म्हणजे आपण जी विकेट म्हणतो त्या विकेटला सारवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा सुद्धा मानसन्मान होणार आहे. आणि त्याचबरोबर या मैदानावर ज्या लाइनिंग आपण करतो त्याचं काम तेजस ठाकूर यांनी केलेलं आहे. त्यांचा सुद्धा मानसन्मान इथे होणार आहे. ते दोन्ही व्यक्ती जर इथे उपस्थित असतील तर लवकरात लवकर मंचाजवळ यायचं आहे. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पेंडिंग राहिला होता आणि लगातार 4 विकेट्स आणि त्या ओव्हरमध्ये त्याने टोटल 5 विकेट्स घेतल्या. असा सुजल लडगे मॅन फ्रॉम लखमादेव नवगाव संघाचा तो ठरतोय सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच. सुजल यायचा आहे लवकरात लवकर. मी निखिल दादांना विनंती करतोय की सुजल लडगेला तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे.
जबरदस्त लगातार 4 विकेट्स, बडे मॅच का बडा खिलाडी. ज्या ज्या वेळेला या खेळाडूला संधी मिळते त्या त्या वेळेला आपल्या गतीचा आणि मतीचा पूर्णपणे वापर करताना तो पाहायला मिळतो. आणि सन्माननीय निखिल दादांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. बक्षीस वितरण सोहळा आता चालू झालेला आहे. त्यामुळे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, इट्स नो डाऊट, ज्याने आपल्या चतुरस्र खेळाने संपूर्ण अलिबाग तालुक्याला मोहित केलेलं आहे. आपली कॅप्टन्सी, आपली विकेट किपिंग किंवा आपल्याकडे जे जे असणारं स्किल मैदानामध्ये वापरत असतो. मग एक्सपिरियन्सचा विषय आला की नेहमी त्या एक्सपिरियन्सला पणाला लावत असतो. असा प्रसाद पाटील ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय प्रकाशजी पाटील सरांना तुम्हाला विनंती करतोय की प्रसाद पाटील यांना तुम्ही सन्मानित करायचं आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच बडे मॅच का बडा खिलाडी. जब जब मैटर बड़े होते ये जनाब जरूर वहां खड़े होते हैं, असंच म्हणूयात. वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. प्रथमतः उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट. काही एनी गेसेस? ज्याने सर्व गोलंदाजांना पलटाबोई थोडी केली, जोरदार फटकेबाजी आणि तोडफोड बॅटिंगने ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 103 धावा बनवल्या, असा जय गणेश पानतवणे संघाचा अक्षय पाटील ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट. मी सन्माननीय अजित पाटील बेलपाडा यांना विनंती करतोय की तुम्ही मंचावर यायचं आहे. अक्षय पाटील पानथवणे. अक्षय काही कारणास्तव इथे उपस्थित नाहीये, परंतु त्यांना एक 45 स्पोर्ट्स कडून टी शर्ट आणि बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट म्हणून त्याला एक सुंदर चषक आणि एक 45 स्पोर्ट्स कडून टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज. आता कोण असेल? आवाज थोडा कमी येतोय. ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही नवीन असलो म्हणून काय झाले, प्रत्येकाला दूर चालण्याचं आम्ही नेहमी काम करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट्स घेणारा अभिनव नारंगी संघाचा अक्षय धुमाळ ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. सन्माननीय आदिनाथ पाटील सरांना मी विनंती करतोय की अक्षय धुमाळ याला 45 स्पोर्ट्सचं एक ब्रँडेड टी शर्ट आणि बेस्ट बॉलर च सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. आणि अक्षय धुमाळ आल्यानंतर थोडं बातचीत तो बनतीये. अक्षय धुमाळ जवळ आल्यानंतर आता खरोखरच खारेपाट क्रिकेटच्या त्या ग्रुपवर मोठी चर्चा होते आणि चर्चेचा विषय नेहमी अक्षय राहिलेला आहे आणि खरोखरच त्या ग्रुपला सांभाळण्याचं सुद्धा काम करतो. आपला दरारा पेश करतोय अक्षय. नाही थांबायचा अक्षय. एकंदरीत काय सांगशील? अभिनव नारंगीचा या सीझनचा प्रवास थोडासा खडतर होता आणि शिवबा चषकामध्ये आल्यानंतर दर्शन डाकी यांच्या प्रेमाखातर आणि त्याने तुला खूप सपोर्ट केला. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील? दर्शन टाकीचा बोलले तर काय नादच नाही. मी तर खरं सांगायचं तर मी एंट्री कॅन्सल करणार होतो. त्याला बोललो होतो मी जर माझी पहिली टूर्नामेंट मॅच ठेवली तर मी एंट्री कॅन्सल करेन, का तर आम्हाला ॲडजस्ट होत नाही जॉबमुळे. सर्व
पॉसिबल होत नाही, तर मी तेच सांगितलं. त्याच्यासाठी मी दर्शन टाकेला स्पेशली थँक्यू बोलतो की त्याने आम्हाला चान्स दिला. एकंदरीत अभिनव नारंगीचा प्रवास या सीझनमध्ये किंवा गेल्या वर्षी थोडासा खडतर राहिला आणि या स्पर्धेमध्ये येत असताना किंवा बालवीरच्या क्रीडांगणावर येत असताना बरेचसे खेळाडू आणि त्यांना असं वाटत असतं की या मैदानावर चांगला परफॉर्मन्स व्हावा आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही बक्षीस पात्र ठरलेला आहात. कसं वाटते आणि संघाच्या किंवा गावामध्ये कसा माहोल आहे? गावामध्ये माहोल बोलल्यावर तर गावातच पहिला सपोर्ट आम्हाला आहे आणि कायम बाप्पा मला सपोर्ट करतात. किती काही बॅड मॅच असते तरी ते बोलतात तू बिंदास खेळत राहा. मी त्यांना बरेच वेळा बोललो की नाही मला खेळायचं क्रिकेट. आता पोरं आता आपली चांगली तयार झालेली आहेत, ज्युनियर पोरं चांगली खेळतात. पण बाप्पा मला बोलतात नेहमी चांगलं खेळा, व्यवस्थित खेळा, आपल्याला क्वालिफाय होऊन दाखवा. समोरच्या पण टीमला समजू दे की अभिनव नारंगी टीम काय चीज आहे. एक वेगळा प्रश्न विचारेन. अभिनव नारंगी संघाचं भविष्य म्हणून तुमच्या संघातील कोणत्या खेळाडूकडे तू पाहतोस? माझे 4 प्लेयर आहेत, 4 ते 5 प्लेयर आहेत. पार्थ, यश, प्रज्योत, संस्कार आणि प्रज्योत असे 4-5 जण माझ्याकडे आहेत. सर्वेश त्यांच्याकडे मी खूप अपेक्षा करतो. म्हणजे माझ्यासाठी ते फ्युचर स्टार आहेत. बाकी कोणी काही बोलू दे पण माझ्यासाठी ते फ्युचर स्टार आहेत. त्याने अभिनव नारंगीचं नाव मोठा करावा. त्यानंतर बस बाकी काही नाही. आणि ही ट्रॉफी जर डेडिकेट करायची झाली तर कोणाला करशील? ऑफकोर्स मी संघालाच करेन डेडिकेट. बस. थँक्यू सो मच. हे होते अक्षय धुमाळ ज्यांनी बेस्ट बॉलर हा किताब या स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे. आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून काहीतरी चुका झाल्या, परंतु एक स्पेशल मुमेंट होती ज्या वेळेला ती एक आयकॉनिक कॅच पकडली आणि त्यानंतर डिसिजन झाला की हां त्यालाच तो बक्षीस द्यावा. आय थिंक सर्वांना माहीत असेल मजबूत शरीरयष्टी म्हणून काय झालंय, मी डाय मारून कॅच पकडतो असा अभिनव नारंगी संघाचा विकास. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सन्माननीय सलील मोकर यांना मी विनंती करतोय. धनेश म्हात्रे यांच्याकडून जी जबरदस्त कॅच पकडले. 200 रुपये अनाऊन्स केले होते पण तू 500 रुपये ते बक्षीस देणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या सलील दादांच्या सोबत. धनेश दादा तुम्ही सुद्धा उभं राहायचं आहे. येस येस येस. 45 स्पोर्ट्सचं ब्रँडेड टी शर्ट आणि एक जबरदस्त सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहेत. आणि त्याच वेळेला 500 रुपयाचा धनेश म्हात्रे यांच्याकडून इनाम. थोडीशी दादा बातचीत करेन तुझ्यासोबत कारण बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय. कसं वाटते मुंबई विभागामधले क्रिकेट आणि आपल्या अलिबाग मधील ग्रामीण क्रिकेट? ग्रामीण क्रिकेट आपण याला बोलू शकत नाही. आपल्याकडे सगळे स्टार प्लेयर आहेत. आता फ्रेंड्स ग्रुप आशुरेमध्ये सगळे प्रसाद आहे दादा, ते त्यांचं प्रफुल्ल आहेत, हे स्टारच प्लेयर आहेत ना. मुंबई आणि याच्यापेक्षा आपल्याकडे चांगला क्रिकेट आहे. आणि हाशुरा ग्राउंड हे मला पहिल्यापासूनच आवडतं ग्राउंड आहे. एकंदरीत मुंबईवरून ज्या वेळेला गावचा संघ एखादी मॅच खेळण्यासाठी बोलवतो तेव्हा किती आनंद होतो आणि किती तू ईर्षेने त्या गोष्टीकडे पाहत असतोस. इथे खेळायला यायला मला आवडत असतं. त्याच्यामुळे ते जेव्हा जेव्हा टुर्नामेंट भरतात मी सुट्टी घेऊन आवर्जून त्याच्यासाठी वेळ देतो. आणि जी कॅच पकडली होतीस त्या कॅच बद्दल थोडंसं एक्सप्लेन केलंस तर फार बरं होईल. त्यांना मी पहिल्यापासून बोलवतो, भलेही मोठी टीम असली तरी आपण आपला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. आता त्याची सुरुवात आमच्या सिनियर प्लेअरनीच कुठेतरी केली पाहिजे. त्या हिशोबाने ती प्रयत्न केला होता. तो चांगला बॅट्समन होता. थँक्यू सो मच विकास दादा आमच्यासोबत जोडलं गेल्याबद्दल. मॅन ऑफ द सिरीज आपण पेंटिंग ठेवूयात. 6वा क्रमांक या स्पर्धेमध्ये जिंकणारा मी सन्माननीय महिलांना विनंती करतोय तुम्ही थांबायचं आहे महिला वर्ग. 6वा क्रमांक जय गणेश पानथवणे संघ या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आणि सासवणे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांचा 2य क्रमांक आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स.
मी सन्माननीय राजा काका तुम्हाला विनंती करतोय की 6व्या क्रमांकाचं, आणि सुशील दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे, राजा काका तुम्ही सुद्धा यायचं आहे, सचिन दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे, त्याचबरोबर नितीन दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे, यतीन दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे. उमेश दादा तुम्ही सुद्धा या, या उमेश दादा या. सहावा क्रमांक जिंकणारा जय गणेश पांथवणे, आणि आज डबल धमाका त्यांनी केलेला आहे. सासवण्यामध्ये द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे आणि त्यांना 11,000 आणि आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर 5वा क्रमांक अभिनव नारंगी या संघाला 5वा क्रमांक देण्यात येत आहे. मी सर्व महिला वर्गाला, शिवबा क्रीडा मंडळाच्या सर्व महिला वर्गाला विनंती करतोय की त्यांना 5वा क्रमांकाचं चषक देण्यासाठी तुम्ही यायचं आहे. अभिनव नारंगी संघाचे हे सर्व जुने जाणते प्रौढ आणि तरुण व्यक्ती सर्व 5व्या क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारत असताना, आणि तिसरा सामना जो क्वालिफिकेशनचा सामना होता आणि बाहेरून लाईव्ह मॅच पाहत असताना त्यांनी बक्षीस लावलं होतं. त्यांना एक अपेक्षा होती की संघाने तो सामना जिंकावा, आणि धनेश माजरे यांच्याकडून 1,000 रुपयाचा इनाम त्यांच्या संघासाठी, अर्थातच अभिनव नारंगी संघासाठी सुद्धा दिला जाणार आहे. थांबायचंय काका, तुम्ही थांबायचंय. धनेश दादा तुम्ही 1,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा द्यायचं आहे. आणि अमोल दादा तुझ्या प्रतिक्रिया मी विचारणार आहे. थँक्यू. अमोल दादा थोडंसं थांबायचं आहे. तू काय सांगशील आज बऱ्याच कालावधीनंतर, मला असं वाटते 2 ते 3 वर्षानंतर तू ग्राउंडमध्ये उतरलास. काही खेळाडू त्यांच्याकडून चुका होत होत्या, त्या रिपीटेड होत होत्या आणि त्यामुळे संघ हारत होता, पराभव होत होता. पराभव अपयशी यशाची पहिली पायरी असते, आणि कुठेतरी तू त्या आपला एक्सपिरियन्स वापरलास. आणि काय सांगशील एकंदरीत तुमच्या खेळाडूंनी काय करायला पाहिजे एक्झॅक्टली? हल्ली मी तर क्रिकेट कमी केलेलं, 2 वर्ष तितकं खेळत नव्हतो, पण आता माझी पोरं चांगली झालेली आहेत, तर त्यांना सल्ला देणारा कोणतरी पाहिजे किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवायला कोणतरी बाजूला पाहिजे जो सिनियर खेळाडू आहे. तर मी यावेळेला ठरवलं, इतके दिवस मी खेळलो नव्हतो या ग्राउंडवर, आता या पूर्ण 2-3 टुर्नामेंट झाल्यात पण मी खेळलो नव्हतो. पण आता या वेळेला मी ठरवलं की आपण स्वतः उतरून त्यांना कुठल्या त्यांच्या चुका आहेत त्याच वेळेला दाखवायच्या आणि त्यांना त्या सुधारायला लावायचा, इतकाच प्रयत्न करतोय. आणि ते आता पुढे सक्सेसफुल होत चाललेले आहेत आणि माझी चांगली पोरं कळतात. धन्यवाद. थँक्यू सो मच दादा आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल. चतुर्थ क्रमांक बापदेव रांजणकर संघ. सन्माननीय नंदन दादा आणि भाग्यता वहिनींना मी विनंती करतोय, आता या दोनही व्यक्तिमत्वांना आणि त्यांचं वर्णन करणं हे सर्वांना माहीत आहे. व्यक्तिमत्व म्हणजे नंदन दादा आले की बक्षिसांची खैरात, म्हणजे एका बाजूनेच बक्षीस लावत नाही, दोनही बाजूने बक्षीस लावतात. त्यामुळे दोन्ही साईडच्या खेळाडूंना मोटिवेट करण्याचं, दोन्ही संघांना मोटिवेट करण्याचं ते काम करत असतात. आणि सन्माननीय भाग्यता मॅडम म्हणजे ॲज अ सिव्हिल इंजिनियर त्यांचा पेशा आहे, परंतु समाजकार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. बाकी गोष्टी मी डिस्कस करत नाही आहे, ते सर्व मान्यवरांना माहीत आहे. थँक्यू सो मच.
बघा, इथून पुढे अभिनव नारंगी संघ कुठेही क्वालिफाय झाला तर धनेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयापेक्षा जास्त बक्षीस तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच. तृतीय क्रमांक अल अजीज अलिबाग, पंकज जाधव याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. त्यामध्ये सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतो, पार्थ घरत पाहायला मिळतो, अजय पवार पाहायला मिळतो आणि अशा खेळाडूच्या साथीने जाईद कादरी हा एक यंगस्टर सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळाला, ज्याने जबरदस्त खेळी करून सर्वांना मोहित केलं. सन्माननीय प्रकाशजी पाटील आणि विजयजी पाटील सरांना मी विनंती करतोय की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच बॉस फायटर साखर पुरस्कृत अल अजीज अलिबाग संघ शिवबा चषक 2026 मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. त्याबद्दल सन्माननीय प्रकाशजी पाटील आणि विकासजी पाटील, विजयजी पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. रोख रुपये 15,000 रुपये व आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू. एक बक्षीस राहिलं होतं, त्या बक्षिसासाठी खरं तर सर्वजण वाट पाहत होते, पण तो बक्षीस आपण द्वितीय पारितोषिक दिल्यानंतर देणार आहोत. सो द्वितीय पारितोषिक लखमादेव नवगाव संघाचा. लखमादेव नवगाव संघ या. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय तुकारामजी मोकल, दिलीपजी मोकल, आदिनाथ पाटील, शंकर पाटील, धनंजय मोकल या सर्वांना मी विनंती करतोय की या स्पर्धेचा उपविजेता लखमादेव नवगाव संघ या संघाला तुम्ही सन्मानित करायचं आहे. रोख रुपये 30,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन लखमादेव नवगाव संघ या स्पर्धेचा उपविजेता ठरलाय, त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. असंच क्रिकेट खेळत रहा. प्रत्येक खेळाडूने झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि खास करून सर्वांनी आपला खेळ कसा बहरत जाईल आणि आयोजकांना किती त्रास कमी होईल आपल्यामुळे या गोष्टींकडे लक्ष जास्त देणं फार गरजेचं आहे. संपूर्ण टीम ज्यामध्ये विघ्नेश कटोर, अनुज राऊत, जय सुरेकर, सुजल पावशे, परेश झडे हे महत्वाचे खेळाडू, त्यामध्ये सुजल लडगे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्व खेळाडू आणि त्यांनी केलेली मेहनत आज इथे सफल झालेली आहे आणि या स्पर्धेचा उपविजेता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कधी कधी हे जे पारितोषिक असतं ते ऑलरेडी प्रिडिक्ट केलेलं असतं की कोण ठरणार या स्पर्धेचा सर्वात चांगला खेळाडू, म्हणजे मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार. ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी त्याच पद्धतीची गोलंदाजी, उत्तर प्रत्युत्तर देत असताना कोणतीही हायगाई केली नाही, असा 109 धावा बनवून 5 विकेट्स घेणारा लखमादेव नवगाव संघाचा विघ्नेश कटोर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. सन्माननीय अंकुर दादांना आणि सागर दादांना मी विनंती करतोय आणि दर्शन टाके तुम्हाला सुद्धा मी विनंती करतोय, विघ्नेश कटोर याला सन्मानित करण्यापूर्वी 2 शब्द विघ्नेश कटोर बोलेल ही एक वेगळी अपेक्षा आहे. अगदी नुकताच विवाह बंधनामध्ये अडकल्यानंतर, क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर विघ्नेश कटोर आय थिंक पहिल्यांदाच तू मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलायस. कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय. मला वाटतं मी 3-4 वर्षापूर्वी
म्हणजे सिरीज घेतलेली त्याच्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा माझं 3-4 वर्षांनी भेटले असेल मला मॅन ऑफ दी सिरीज. बेस्ट बॅट्समन वगैरे भेटलेलं आहे पण सिरीज मला वाटतं 3-4 वर्षांनी पहिल्यांदा भेटले असेल तर खूप आनंद होतो. एकंदरीत या शिवबा चषकामध्ये खेळत असताना तुला कसं वाटलं या बालवीर क्रीडांगणावर किंवा जे जे प्रतिस्पर्धी तुला भेटले त्यांच्यासोबत खेळत असताना कसं वाटलं? इथं खेळताना कधी पण मजाच येते कारण ओपन ग्राउंड आणि खेळपट्टीचं एक नंबरच असते दरवर्षी. म्हणजे बॅटिंगला बॉलिंगला वगैरे खूप चांगली खेळपट्टी असते. एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो की ज्या वेळेला विवाह बंधनामध्ये अडकलास तेव्हा वहिनी तुला क्रिकेटसाठी किती सपोर्ट करतात? पहिले पण करायचे आणि आता पण खूप सपोर्ट करते. फॅमिली पण सपोर्ट करते. तिचा सपोर्ट असतोच खूप सपोर्ट. आणि ही ट्रॉफी जर डेडिकेट करायची झाली तर कोणाला करशील? माझ्या टीमला करेन आणि फॅमिली तर प्रत्येक गोष्टी सपोर्ट करते मला. थँक्यू सो मच विघ्नेश कटोर. आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की एक 45 स्पोर्ट्सचं ब्रँडेड टी शर्ट आणि एक जबरदस्त ट्रॉफी देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विघ्नेश कटोर या खेळाडूला सन्मानित करत आहोत. एक जबरदस्त खेळाडू येणाऱ्या काळामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये धूम मचवण्यासाठी तयार असणार आहे. बऱ्याचशा लीग्स येत आहेत, येणार आहेत, होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मेहनतीवर आपल्या कर्मावर शॉर्टकट न वापरता प्रयत्न करावेत हीच एक अपेक्षा. आणि इट्स नो डाऊट संघ जरी किंवा वय एज इज द जस्ट नंबर असं म्हणत ज्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि कोणतरी पाठीराखा असणं फार गरजेचं आहे. त्या खेळाडूंना पुढे नेण्याचं काम करणारं कोणतरी असायला हवा. आणि अशा वेळेला राकेश चव्हाण नेहमी पुढे आलेले आहेत या 40+ खेळाडूंसाठी. आणि आरसी ग्रुप अलिबाग संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. एज इज द जस्ट नंबर. नव तरुणांना धूळ जाणारे आपला एक्सपिरियन्स पणाला लावत असताना सर्व नव तरुणांच्या सोबत साथीने खेळत असताना आपला गेम कसा बहरत जावा याच्याकडे विशेष लक्ष देणारा आरसी ग्रुप अलिबाग संघाचे राकेश चव्हाण त्यांच्यासोबत मी पहिला जोडला जाणार आहे. बरेच विभागामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जाऊन दादा इथे यायचं आहे. संघाला थोडंसं थांबवतोय मी. बऱ्याच ठिकाणी जाऊन तुम्ही 40+ आरसी ग्रुप नेहमी प्राइजेस जिंकत असतो. आज या बालवीरच्या मैदानावर खेळत असताना शिवबा चषक तुम्ही जिंकलाय, किती आनंद आहे? बालवीरच्या ग्राउंडवर खेळताना आम्हाला कायम आनंदच होतो. बालवीरच्या ग्राउंडवर खेळताना कायम आनंदच होतो. आणि मी अशी टीम तयार करतो की जी वयस्कर आहेत, ज्यांना खूप माझे प्लेयर मी असे तयार करतो की जे आपलं अलिबाग तालुक्याचं नाव हे बाहेर काढू शकतात. अशाने मी सगळ्यांना एकत्र करून महाराष्ट्राच्या बाहेर आता ऑल इंडिया प्रीमियर लीगला मी टीम घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला आनंदच वाटतो. एकंदरीत हे 40+ जे खेळाडू किंवा मी नवतरुणच म्हणेन आणि या नवतरुणांसोबत तुम्ही स्वतः मैदानामध्ये उतरत असता. क्रिकेट हा खेळ किती तुमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? क्रिकेट खेळत असताना माझी मिसेस मला कायम बोलते तुमची कोणतरी गर्लफ्रेंड आहे. डायरेक्ट मला बडबडत असते पण मी तिला बोलतो माझी गर्लफ्रेंड माझी क्रिकेट आहे. एवढंच माझं प्रेम आहे क्रिकेट. थँक्यू सो मच. मी संपूर्ण टीमला आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय सन्माननीय गिरीशजी पाटील सन्माननीय गिरीशजी पाटील, प्रकाशजी पाटील, सन्माननीय विजय सर, त्यानंतर भाग्यता मॅडम, नंदन दादा, त्यानंतर सलील दादा, सर्वांनी अभिष ठाकूर सरांना मी सुद्धा विनंती करतोय. शंकर दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे. धनंजय काका तुम्ही सुद्धा यायचं आहे. आदिनाथ काका तुम्ही सर्वांनी यायचं आहे. मग यतीन दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे. नितीन दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे. बाकी आमचे ते दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे. सर्व मान्यवरांनी यायचं आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन आरसी ग्रुप अलिबाग संघ शिवबा चषक 2026 मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. त्याबद्दल सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. आरसी ग्रुप अलिबाग आणि सर्व अलिबाग तालुक्यातील जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले. क्रिकेट हा माझा श्वास आहे.
क्रिकेट या खेळासाठी आम्ही काहीही करू शकतो असे म्हणणारे खेळाडूंनी थोडंसं शिस्तीचं प्रदर्शन चांगलं केलं तर आयोजकांना त्रास कमी होईल आणि अशा वेळेला तुमच्याकडून होणाऱ्या या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि आयोजक अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म तुम्हाला देतच राहतील. पण तुम्ही ज्या दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला बोलवलं जातं त्या वेळेमध्ये तुम्ही येण्याचा प्रयत्न करा आणि आयोजकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करा, आयोजकांना सहकार्य करा. हीच एक छोटी अपेक्षा. हा कार्यक्रम इथेच संपलाय असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अलिबाग.